सकाळी उठल्यानंतर पटापट ब्रेकफास्ट करून घेतला आणि काल रात्रीचं काम तसंच पेंडिंग ठेवलं होतं. अर्बन किचन म्हणून एक प्रोडक्ट होतं माझ्याकडे, तर याने आज किचन कट्टा साफ करून बघूयात. मी पण पहिल्यांदा वापरते आहे खरं तर. आणि काय म्हणतात ते हे म्हणजे हे स्प्रे केल्यानंतर त्याला 2 ते 3 मिनिट सोडायचं आहे तसंच, आणि नंतर हलकं कपड्याने पुसून घ्यायचं, एकदम स्वच्छ होऊन जातो. किचन कट्टा साफ करणं हे माझं लहानपणापासून आवडीचं काम आहे, काय माहिती का, पण मला हे खूप आवडतं. आणि अशा प्रकारे किचन कट्टा आपला साफ होऊन गेला आहे, म्हणजे 10-15 मिनटात पूर्ण पटापट साफ करून घेतलं आहे. पण हे थोडं इरिटेटिंग वाटलं माझ्या हाताला बरं का, त्रास झाल्यासारखं वाटलं मला. साफसफाई झाल्यानंतर पटापट स्वयंपाकाची तयारी करून घेतली, कारण की तशा ओट्यामध्ये स्वयंपाक करायला अजिबातच जमत नाही मला. तर अशा प्रकारे स्वयंपाकाला आज बनवलेलं होतं फ्लॉवर, बटाटा, मटर आणि वांगी याची मिक्स भाजी, चपाती, शिरा आणि भात आणि एक आमटी बनवली होती. एवढं जेवण होतं आजच्या दुपारच्या जेवणामध्ये. पटापट सगळी कामं आटपून घेतली, बाळाचं सर्व आटपून घेतलं, घरकाम पण सगळी पटापट झाली आणि अशा प्रकारे दुपारचं जेवण आम्ही जेवायला घेतलो. आणि आज मला ॲक्च्युली माझ्या हसबंडनी साखरेची पोळी बनवायला सांगितली होती, पण मी ती विसरली म्हणून मी शिरा बनवला त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी. तर अशा प्रकारचं दुपारचं जेवण झालं आहे. आणि मग रात्रीच्या जेवणामध्ये जी भाजी उरली होती ना माझी सकाळची, त्याच भाजीला फोडणी वगैरे देऊन त्याची मसाला खिचडी बनवून घेतली आहे.